नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अपडेटेड नेक्स्ट व्हिडिओसाठी, टेक्निकल व्हिडिओ सिरीजसाठी, मेकॅनिकल स्टुडंटसाठी एक्झाम स्टडी 1 टेलिग्राम आणि सिव्हिल स्टुडंटसाठी एक्झाम स्टडी 2 टेलिग्राम. आपण बघतोय स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण कालच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं. आयसोट्रॉपिक मटेरियल असेल तर 2 आणि पुढे डिपेंडंट इलॅस्टिक कॉन्स्टंट 4, ऑर्थोट्रॉपिक असेल 9, 12, 21 आणि इन्फायनाइट अनआयसोट्रॉपिकला. त्याच टाईपमध्ये आपण महत्त्वाचा काल पॉईंट डिस्कस केला होता कालच्या क्लासमध्ये. E = 3k 1 - 2 μ, E = 2g 1 + μ. आणि हे दोन रिलेशन्स आपल्यासाठी जास्त महत्त्वाचे आहेत. बाकीचे रिलेशन्स तुम्ही ध्यानात नाही ठेवले तरी चालेल, कारण ते रिलेशन्स ते डिराइव्ड रिलेशन्स आहेत, डिराइव्ड फॉर्मॅट्स आहेत ते. चला आपण आजच्या क्लासमध्ये नवीन टॉपिकला सुरुवात करूया स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या. तो टॉपिक आहे इलॉंगेशन. काय असतं हे इलॉंगेशन बघूया आपण. इलॉंगेशन वेगवेगळ्या केसेसमध्ये इलॉंगेशन कसं असतं आणि याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह बुक्समध्ये. बघूया आपण यामध्ये इलॉंगेशन. इलॉंगेशन काय असते माहिती आपल्याला. इलॉंगेशन, तर इलॉंगेशनची पहिलीच केस आपण कन्सिडर करूया. इलॉंगेशन ऑफ द प्रिझमॅटिक बार. इलॉंगेशन ऑफ द प्रिझमॅटिक बार अंडर एक्झियल लोड. अंडर एक्झियल लोड बघूया आपण. अंडर एक्झियल लोड, अंडर नॉर्मल लोड कसं असतं. एक्झाम्पल हे समजून घेण्यासाठी इथे एक डायग्राम. काय करतोय आपण याच्यामध्ये, एक बीम, एक बार कन्सिडर करतोय, प्रिझमॅटिक बार कन्सिडर करतोय असं या टाईपमध्ये. याचा क्रॉस सेक्शन, याचा डायमीटर आहे एक्झाम्पल d, याची लेंथ आहे टोटल l या टाईपमध्ये, आणि हा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा बार आहे. हा त्याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन या टाईपमध्ये. हा त्याचा डायमीटर d. त्यामुळे सर्क्युलर क्रॉस सेक्शन म्हणजे की आपल्याला माहिती आहे एरिया किती आला हा π/4 d². ठीक आहे. नेक्स्ट याची लेंथ आहे l. कुठल्या मटेरियलचा बनलेला आहे, कुठल्या तरी एका मटेरियलचा बनलेला आहे. एक्झाम्पल ते मटेरियल आहे काहीतरी E, कारण ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे यंगचं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आपल्याला माहिती आहे. चला यामध्ये हा त्याचा ऍक्सिस, हा त्याचा लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. लॉन्जिट्युडनल ऍक्सिसला आपण असा लोड अप्लाय केला हा p किलो न्यूटनचा या टाईपमध्ये. त्याच्या फ्री एंडला आपण p किलो न्यूटनचा लोड अप्लाय केला आपण. चला लोड अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे आपल्याला माहिती आहे. लोड अप्लाय केल्यानंतर याचं काहीतरी इलॉंगेशन होणार आहे. असं याची काहीतरी लेंथ वाढणार आहे, काहीतरी डिस्टन्सनं. त्यालाच आपण म्हणतो इलॉंगेशन. हे डेल्टा एक्झेल इलॉंगेशन आहे. डेल्टाने त्याची लेंथ वाढली आहे. चला मग यामध्ये पुढच्या केसेस. यामध्ये आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस हा स्ट्रेनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. बघा, स्ट्रेस इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. नाहीतर आपण याविषयी पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टेन्शन टेस्ट विषयी बरेचसे पॉईंट क्लिअर करणार आहे. मग आपण इथं लिहिलं होतं स्ट्रेस इक्वल्स टू E × एप्सिलॉन. आता इथं डबल सांगण्याची गरज नाही, बट थोडक्यात मी रिपीट केलंय. स्ट्रेस इक्वल्स टू E × एप्सिलॉन या टाईपमध्ये. बट स्ट्रेस असतोय काय, स्ट्रेस असतोय लोड अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. नंतर हे एप्सिलॉन असतंय काय एक्झॅक्टली. एप्सिलॉन काय असतंय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. त्यालाच आपण स्ट्रेन म्हणतो. चला ठीक आहे, आपण याच्या व्हॅल्यूज इथं ठेवूया. मग स्ट्रेसची व्हॅल्यू ठेवतोय मी P अपॉन एरिया. E कॅपिटल E ॲज इट इज. नंतर हे एप्सिलॉन जे आहे ते सुद्धा इकडची व्हॅल्यू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. यावरनं जर तुम्ही बघितलं तर इलॉंगेशन डेल्टा एल काय आलं. आता याला डेल्टा कन्सिडर करण्यापेक्षा मी याला डेल्टा एल कन्सिडर करतो. मग डेल्टा एल आलं काय, तसा काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही डेल्टा जरी कन्सिडर केलं तरी चालेल, डेल्टा एल जरी कन्सिडर केलं तरी चालेल, कारण डेल्टा एल म्हणजे स्पेसिफिक लेंथ मध्ये इन्क्रीज होते असं मी सांगतो या केसमध्ये. चला डेल्टा एल इक्वल्स टू काय आलं बघा, इकडचं P, इकडचं हे L, P × L. ठीक आहे. नंतर हे एरिया आणि इकडचं येणार हे E, म्हणजे एरिया × E या टाईपमध्ये आपल्याला एक नवीन फॉर्म्युला भेटला. त्याला आपण म्हणतो इलॉंगेशन. एक्झेल इलॉंगेशन काय आलं, तर एक्झेल इलॉंगेशन डेल्टा एल इक्वल्स टू आलं आपल्याला PL अपॉन AE या टाईपमध्ये एक नवीन फॉर्म्युला भेटला आपल्याला या केसमध्ये. चला या केसमध्ये जर बघितलं आपण डेल्टा एल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द AE. का बरं सांगतोय मी तुम्हाला हे, कारण AEला काय म्हणतो आपण, AEला म्हणतो आपण एक्झियल रिजिडिटी. एक्झियल रिजिडिटी ध्यानात ठेवायचं कधी सुद्धा. रिजिडिटी म्हणजे हा रेजिस्टन्स असतो बघा. कशाला रेजिस्टन्स आहे हा, रेजिस्टन्स आहे डिफॉर्मेशनला. जेवढं एक्झियल रिजिडिटीची व्हॅल्यू जास्त असेल तेवढं हे इलॉंगेशन कमी असणार आहे. कमी असतं. पॉईंट टू बी नोटेड, महत्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठीचा. चला यामध्ये आपण इलॉंगेशन बघितलंय. आता इलॉंगेशनच्या नंतरच्या काही केसेस, खरं बघितलं तर ही पहिली केस झाली आपली प्रिझमॅटिक बारची. प्रिझमॅटिक बार म्हणजे असा बार की त्याचा डायमीटर हा सगळीकडे सारखाच आहे, कॉन्स्टंट आहे. त्या टाईपच्या केसेसमध्ये आपल्याला एक्झियल इलॉंगेशन असं आहे. चला नेक्स्ट काही केसेसमध्ये आपल्याला विचारलं जातं केस नंबर 2.
इलॉंगेशन ऑफ द टेपर्ड बार, इथं लिहितो मी इलॉंगेशन ऑफ द टेपर्ड बार अंडर एक्झेल लोड. इथंही आपण घेऊया एक्झेल लोड. काय घ्यायचं आपण, तर एक्झेल लोड घ्या तुम्ही इथं, तो अगोदरचाच घ्या एक्झेल लोड, पी किलो न्यूटन घेऊया आपण. चला ठीक आहे. आता टेपर्ड बारची केस, चला इथं डायग्राम ड्रॉ करतो मी. टेपर्ड बार या टाईपमध्ये, एक्झाम्पल हा त्याचा फिक्स्ड एंड आहे आणि हा त्याचा फ्री एंड आहे इकडचा, आणि त्याच्यामध्ये असा टेपर्ड आहे काहीतरी या टाईपमध्ये, टेपर्ड आहे आणि हा त्याचा ऍक्सिस. आपण टेपर्ड बार म्हणजे त्याच्यामध्ये हा जो फिक्स्ड एंड आहे तो आहे डायमीटर डीचा. एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली आता डायमीटर D1, आणि हा जो फ्री एंड आहे त्याचा डायमीटर घेतो मी D2, म्हणजे हा जो डायमीटर आहे D2. आणि या टाईपमध्ये इथं टेपर्ड आला ह्या बारमध्ये. आणि जर बघितलं आपण साईडला तर ह्या सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा हा टेपर्ड बार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्या फ्री एंडवरती काहीतरी P किलो न्यूटनचा आपण फोर्स अप्लाय केलाय. आणि ह्या टेपर्ड बारमध्ये असं कन्सिडर करा, त्याची लेंथ जी आहे इनिशियल लेंथ आहे L, आणि हा टेपर्ड बार कुठल्या तरी एका मटेरियलचा बनलेला आहे, म्हणजे त्याच्यासाठी आहे यंग्स मॉड्युलस, काहीतरी ई ची व्हॅल्यू काहीतरी असणार, मेगा पास्कल गिगा पास्कल मध्ये काही असू द्या. एक्झाम्पल आपण बघितलं होतं ईची व्हॅल्यूज. ईची व्हॅल्यू माइल स्टीलसाठी आपण 200 बघितली होती, 200 गिगा पास्कल. ईची व्हॅल्यू आपण नंतर आपण आठवत असेल तर तुम्हाला कास्ट आयर्नसाठी बघितली होती, कास्ट आयर्नसाठी 100 आली होती आपली, आणि ईची व्हॅल्यू आपण 100 बघितली होती, ॲल्युमिनियमसाठी 100 बघितली होती. सगळं हे काय आहे, गिगा पास्कल या रेंजमध्ये. चला या केसेसमध्ये आपण काय आता याच्या डेरिव्हेशनला जाणार नाही, डेरिव्हेशन गरजेचं सुद्धा नाही आपल्यासाठी. चला याचं मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर सांगतो. डेल्टा एल म्हणजे इलॉंगेशन काय येतं ह्या केसमध्ये, टेपर्ड बारच्या केसमध्ये इलॉंगेशन काय येतं, ज्यावेळेस हा एक्झेल लोड त्याच्या फ्री एंडला अप्लाय होत असतो त्यावेळेस त्याचं इलॉंगेशन येत असतं बघा, पी एल अपॉन, इथं माहिती पाहिजे आपल्याला, पी एल अपॉन इथं पाय डायमीटर D1 डायमीटर D2 आणि इंटू ई, आणि राहिलं याच्यामध्ये इथं 4 कसं आलं हे एक्सप्रेशन, ध्यानात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. कसं ठेवायचं ध्यानात बघूया आपण वरच्या केसमध्ये. या आता थोडंसं ह्या केसमध्ये जर ह्याला जर फॉर्म्युला जर आपण आणखी लिहिलं, क्रॉस सेक्शन एरियाची जर व्हॅल्यू टाकली आपण, काय असतो क्रॉस सेक्शन एरिया, मी ऍज इट इज लिहितो पी एल अपॉन ई. क्रॉस सेक्शन एरियाची व्हॅल्यू काय आहे, π/4. इथं आलं हे D², 4 खाली आला तो वर जाणार, म्हणजे आपल्याला इथं आन्सर भेटलं नवीन या टाईपमध्ये, P4PL अपॉन पाय D² इंटू ई या टाईपमध्ये. चला या केसमध्ये असं नाहीये, बट या केसमध्ये काय आहे, π/4 जो 4 आहे तो वरती जाईल, नंतर PL, आता इथे D² नाही, इथं डायमीटर D1 आणि डायमीटर D2 तुम्हाला दोन्ही कन्सिडर करायचे, D1 आणि D2. तुम्ही म्हणताल सर हे असं का, हे डेरिव्हेशनचा फॉर्मॅट आहे, काही मोठी डील नाही याच्यामध्ये, हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, पण आपल्याला ते तेवढं गरजेचं नाही. चला यामध्ये आपलं डायरेक्ट आन्सर आलं 4PL पाय D1 D2 इंटू ई. चला याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन विचारला जातो की याच्यामध्ये इक्विव्हॅलंट डायमीटर काय असणार बरं. इक्विव्हॅलंट डायमीटर म्हणजे काय, एक्झाम्पल इथं जर D² असेल आणि इथं जर D1 आणि D2 असेल. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन असा फ्रेम होतो, तुम्हाला ह्या केसमध्ये इलॉंगेशन कसं भेटलंय, या केसमध्ये इलॉंगेशन तुम्हाला हे असं भेटतं बघा, हे असं भेटतं हे इलॉंगेशन, त्याला आपण म्हणतो हे डेल्टा एल. आता दोन्ही केसमध्ये जर आपण कम्पेअर केलं, एक्झाम्पल ह्या वरच्या केसमध्ये आणि खालच्या केसमध्ये जर इलॉंगेशन जर सारखं येण्यासाठी डायमीटर काय पाहिजे वरच्या केसचा, बघा क्वेश्चन तसा थोडासा टिपिकल वाटतो तुम्हाला हा, बट इथं एक्झाम्पल वरच्या केसचं आणि खालच्या केसचं जर इलॉंगेशन जर सारखं असायला हवं, सारखं येण्यासाठी तर वरच्या केसचा डायमीटर किती पाहिजे, वरचा डायमीटर किती पाहिजे, त्याला आपण इक्विव्हॅलंट डाया म्हणतो मी आता. एक्झाम्पल क्वेश्चन समजतोय, म्हणजे खालच्या केसमध्ये डायमीटर D1 आहे, खालच्या केसमध्ये डायमीटर D2 आहे, दोन डायमीटर आहेत, एक मोठा डायमीटर आणि एक छोटा डायमीटर. वरच्या केसचा डायमीटर किती पाहिजे जेणेकरून इलॉंगेशन सारखं असणार आहे वरच्या केसचं आणि खालच्या केसचं, वरच्या केसचं आणि खालच्या केसचं. खालची केस आहे टेपर्ड रॉडची आणि वरची केस आहे आपल्याला प्रिझमॅटिक रॉडची. हा, मग याच्यामध्ये काय काय सेम असलं पाहिजे, तो वरच्या केसचं ई सेम आहे खालच्या केसच्या ई सोबत, नंतर वरच्या केसची लेंथ आणि खालच्या केसची लेंथ ही सुद्धा सारखीच आहे, आणि वरतीही लोड पीच आहे, खालतीही लोड पीच आहे. अशा केसेसमध्ये डी इक्विव्हॅलंट काय पाहिजे, तर डी इक्विव्हॅलंट काय पाहिजे आपल्याला, एक्झाम्पल डेल्टा एल प्रिझमॅटिक इक्वल्स टू डेल्टा एल टेपर्ड. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला याच्यामध्ये, बघा यामध्ये डेल्टा एल प्रिझमॅटिक म्हणल्यानंतर काय लिहितो आपण, 4PL अपॉन 4
पी एल अपॉन याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे आपण, चला पुढे, पाय डी स्क्वेअर इंटू ई इक्वल्स टू टेपडमध्ये काय आलं पाहिजे 4 पी एल अपॉन पाय, इथं D1 आहे, इथं D2 आहे आणि इथं ई आहे. तुमच्या एका डायरेक्ट क्वेश्चनचा आन्सर आहे, मी डिटेलमध्ये सांगतोय. हे 4 कॅन्सल, नाहीतरी लोड सेम दिलाय, लेंथ सेम आहे, पाय तर कॉन्स्टंट आहे, इथं ई सुद्धा सेम घ्या. हे बघा, ई सेम आहे, लेंथ सेम आहे आणि पी सेम आहे. तर अशा केसेसमध्ये हा डायमीटर काय असायला पाहिजे, त्याला डी इक्विव्हॅलेंट म्हणतो. तर तुमचं डायरेक्टली आन्सर येतं डी इक्विव्हॅलेंट स्क्वेअर इक्वल्स टू D1 D2. म्हणजेच आन्सर काय भेटते आपल्याला इथं, आपल्याला आन्सर भेटलं डी इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू अंडर रूट ऑफ D1 D2. डायरेक्टली क्वेश्चनचा आन्सर, क्वेश्चन फ्रेम न करता सेपरेटली क्वेश्चन मी इथं तुम्हाला डायरेक्टली आन्सर सहित सॉल्व्ह करून दिलाय. चला ही झाली केस. चला नंतरची केस आपण बघतोय, प्रिझमॅटिक बारचीच बघतोय. केस नंबर थर्ड काय आहे, इलॉंगेशन. कशाचं इलॉंगेशन आहे, प्रिझमॅटिक बारचं. नवीन केस आहे, इलॉंगेशन ऑफ द प्रिझमॅटिक बार महत्वाचा आहे. प्रिझमॅटिक बार अंडर सेल्फ वेट. जोपर्यंत आपल्याला सेल्फ वेट ते बोलत नाहीयेत, मेन्शन करत नाही, तोपर्यंत आपल्याला कन्सिडर करायचं नाहीये. कारण आपल्याला माहिती आहे की सेल्फ वेट आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये कुठंच कन्सिडर करत नसतो. सेल्फ वेटला जोपर्यंत त्यांनी विचारलं नाही, जोपर्यंत त्यांनी दिलं नाही, तोपर्यंत आपल्याला सेल्फ वेट म्हणजे स्वतःचं वजन तिथं कन्सिडर करायचं नाहीये. बघूया आपण याची केस, हे सेल्फ वेटची केस कशी असणार. एक्झाम्पल असंच आपण एक प्रिझमॅटिक बार घेऊया. या टाईपमध्ये आपण घेतला हा प्रिझमॅटिक बार. इलॉंगेशन ह्या सेल्फ वेटमुळे, स्वतःच्या वजनामुळे. त्याच टाईपमध्ये आपण कन्सिडर करूया याच्यामध्ये असा इथं एक कन्सिडर करूया आपण, असा हे बार, असा हा बार झाला. त्याची लेंथ घेऊया आपण सुरुवातीची L सेंटीमीटर काहीतरी, कुठल्या तरी एका मटेरियलचं बनलेलं असेल, त्याची काहीतरी ई ची व्हॅल्यू असणार आहे. सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा रॉड घेतोय आपण, म्हणून इथं डायमीटर मेन्शन करतोय मी या टाईपमध्ये. हा, तर या केसमध्ये आता बाहेरनं काही फोर्स नाही अप्लाय करायचा आपल्याला याच्यामध्ये. ह्याचं स्वतःचं वजन काय असणार आहे. एक्झाम्पल ह्याचं स्वतःचं वजन असणार आहे काहीतरी W किलो न्यूटन किंवा W न्यूटन असणार आहे. बरं, वजन असते काय एक्झॅक्टली, वजन असते मास इंटू जी, एम इंटू जी. मग हे एम काय असते, एम असते रो व्ही जी, या टाईपमध्ये असतं हे वजन, या टाईपमध्ये. आता यामध्ये एक नवीन टर्म डिफाईन केली जाते बघा, त्याला आपण म्हणतो गॅमा, किंवा त्याला आपण स्मॉल डब्ल्यू म्हणतो. चला मी इथं गॅमा वापरणार आहे. काही बुक्समध्ये स्मॉल डब्ल्यू आहे, काही बुक्समध्ये काही गॅमा आहे. गॅमा म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो वेट डेन्सिटी या टाईपमध्ये. आता सायमल्टेनियसली तुम्हाला लिहित चालायचं ऍक्च्युली हे पॉइंट्स. वेट डेन्सिटी म्हणजे काय असतं, वेट पर युनिट व्हॉल्यूम या टाईपमध्ये आपण ह्याला लिहितो. म्हणजे वेट म्हणजे काय, हे ॲज इट इज हे वेट जे काही दिलं असेल ते. व्हॉल्यूम काय असणार आहे, व्हॉल्यूम असतं एरिया इंटू लेंथ. एरिया म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, एरिया पाय बाय 4 डी स्क्वेअर. त्याला जर आपण लेंथनं जर मल्टिप्लाय केलं तर त्याला आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते, येस, टोटल व्हॉल्यूमची व्हॅल्यू भेटून जाते. हे झालं गॅमा. चला आपण या केसमध्ये आता खरं जर बघितलं तर या केसमध्ये ह्याचं वजन कसं डिस्ट्रीब्यूट असेल बरं, सगळ्यात जास्त वजन कुठं असेल याचं, वेट डिस्ट्रीब्युशन जर बघितलं आपण तर सगळ्यात जास्त वजन इथं असतं बघा. हे सगळ्यात जास्त वजन इथं असतं आणि सगळ्यात कमी इथं वजन असणार, इथं 0 वजन असणार आहे. वजन का असतं हे समजून घ्या, ग्रॅव्हिटीमुळे वजन असतं. आणि ग्रॅव्हिटीमुळे जर आपल्याला ही केस जर समजण्यासाठी सरळ एक बार आहे, आणि ह्या बारला दोन्ही साईडला फिक्स केलंय आणि आपण इथं लोंबकळतोय. आपले दोन्ही हात असे आपण हँगिंग पोझिशन मध्ये आहोत. आपल्या पायावरती जास्त लोड येईल का आपल्या हातावरती जास्त लोड येईल, तर आपल्या हातावरती जास्त लोड येतो. जर आपण हँगिंग कंडिशन मध्ये असू तर हँगिंग कंडिशन मध्ये काय असतंय, आपण बारला जर धरले हातानं आणि खाली लोंबकळतोय आपण, तर आपल्या पायावरती लोड नसतो, तर हातावरती लोड असतो. त्याच टाईपची ही केस आहे. तर इथं फिक्स्ड कंडिशनला जास्त लोड असतो आणि इथं काहीच लोड नसतो, इथं 0 लोड असतो. मग ह्याचं वेट डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, याचं वेट डिस्ट्रीब्युशन असं असतं बघा, हे असं या टाईपमध्ये. इथं सगळ्यात कमी वजन आणि इथं सगळ्यात जास्त वजन या टाईपमध्ये. मग ट्रायंग्युलर व्हेरिएशन भेटते आपल्याला या टाईपमध्ये. चला मग W इक्वल्स टू काय आलं आपलं, हे W इक्वल्स टू काय आलं, हे वजन काय आलं, तर गॅमा एरिया इंटू लेंथ. आपल्याला एक नवीन फॉर्म्युला छोटासा भेटला इथं. चला डेरिव्हेशन जर याचं केलं, याच्या डेरिव्हेशन प्रमाणे रिझल्ट काय येऊन जातो आपल्या, डेरिव्हेशन प्रमाणे रिझल्ट येऊन जातो इलॉंगेशन डेल्टा L इक्वल्स टू काय भेटला होता अगोदरचा रिझल्ट होता PL अपॉन AE. पण इथं P नाहीये, इथं W आहे टोटल. इथं आपण बाहेरच्या साईडनं लोड अप्लाय केला नाही, इथं स्वतःच्या वजनामुळे बारमध्ये इलॉंगेशन येतं का, यस येतं, खूप कमी असतं, कालांतराने येऊन जातं. हे किती असतं हे एक्झॅक्टली, हे असणार PL नसून इथं लिहायचं आपल्याला हे WL अपॉन AE इतकं असतं का,
तर नाही, याच्यामध्ये ध्यानात ठेवण्यासाठी एक शॉर्टकट आपल्यासाठीचा काय असणार आहे, WL अपॉन इथं हाफ ऍड करायचं, 1/2 ऍड करायचं, म्हणजे WL अपॉन 2AE हे आलं इलॉंगेशन. आता हे इलॉंगेशन आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये विचारलं गेलं आतापर्यंत. हे इलॉंगेशन आपल्याला गॅमाच्या टर्म्समध्ये वेट डेन्सिटीच्या टर्म्समध्ये किती असतं असं विचारलं जातं. तर ठेवा ह्याच्यामध्ये डब्ल्यूच्या ऐवजी ठेवा तुम्ही हे गॅमा AL. चला इथं लिहूया आपण ऍज इट इज हाफ, डब्ल्यूला लिहूया आपण गॅमा AL, इथलं एल आणि अगोदरचं एल इथं बनला हा स्क्वेअर, इथं लिहिला मी ऍज इट इज एरिया ऍज इट इज ई, त्यामध्ये एरिया कॅन्सल आणि नवीन आन्सर आपल्याला भेटलं गॅमा एल स्क्वेअर अपॉन 2E. एक्झामचा क्वेश्चन आहे हा, डायरेक्टली आन्सर आहे आपलं हे. हा सुद्धा क्वेश्चन आहे आणि हा सुद्धा क्वेश्चन आहे आपल्या एक्झामसाठीचा. दोन क्वेश्चन्स इथं आरामशीरपणे बनतात. चला न्यूमेरिकल क्वेश्चन पण यावरती फ्रेम करता येऊ शकतो. सो या टाईपमध्ये याचं आन्सर आलं. काही जरी डाऊट असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता याच्यामध्ये. चला या टाईपमध्ये सेल्फ वेटमुळं असं झालं ह्याचं, हे डायरेक्टली डेरिव्हेशनचा रिझल्ट आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन जर फ्रेम करायचा असेल, तो क्वेश्चन फ्रेम करायचा असेल तर तुम्ही वाटलंच तर नंतर फ्रेम करतो, एक चौथी केस घेतो. चला चौथी केस आहे इलॉंगेशनच आपल्याला फाइंड आउट करायचंय, इलॉंगेशनच फाइंड आउट करायचे. कशाचं फाइंड आउट करायचंय, आता इथनं पुढे आपल्याला प्रिझमॅटिक बार नाही घ्यायचा, म्हणजे प्रिझमॅटिक बारची केस आपल्याला कन्सिडर करायची नाहीये. आपल्याला कन्सिडर करायची केस कोनिकल बारची, कोनिकल बार या टाईपमध्ये. इथं डायग्राम हे कोनिकल बार या टाईपमध्ये, हा कोनिकल बार म्हणजे कसा असेल, हा या टाईपमध्ये हा असा कोन असणार आहे, असा हा कोनिकल बार या टाईपमध्ये. टेपर्ड बार नाही म्हणू शकत त्याला, पण टेपर्ड बार मध्ये केस वेगळी आली असती. कोनिकल बार म्हणले तर इथं कोन आहे, डायरेक्टली इथं डायमीटर किती झाला, 0 झाला बघा ह्या पॉइंटला. इथं काहीतरी डायमीटर आहे याचा, कोन जो असतो आईस्क्रीमचा कोन त्या टाईपमध्ये कन्सिडर करू शकता. इथं डायमीटर आहे D, हे कुठल्या तरी एका मटेरियलपासून बनलेलं आहे E, ह्याची काहीतरी लेंथ आहे, एक्झाम्पल इनिशियल लेंथ आहे, त्याची काहीतरी लेंथ आहे L या टाईपमध्ये. आता ह्याच्या स्वतःच्या वजनामुळे, ह्याचं स्वतःचं वजन किती आहे, एक्झाम्पल W किलो न्यूटन आहे. आता W किलो न्यूटन म्हणजे काय असतं हे आता सांगण्याची गरज नाही, इथं आपण डायरेक्टली लिहू शकतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू G या टाईपमध्ये. चला पुढे, आता पुढे इथंही एक नवीन केस असते बघा त्याच टाईपमध्ये, त्याला आपण म्हणतो वेट डेन्सिटी. गॅमाने इंडिकेट करतो. वेट डेन्सिटी म्हणजे काय, वेट अपॉन व्हॉल्यूम. वेटला मी ऍज इट इज लिहितो, वेट काहीतरी असणार याचं किलो न्यूटन समथिंग किलो न्यूटन, W किलो न्यूटन. चला याच्यामध्ये पुढे लिहिलं आपण वेट अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय, ऍज युजल एरिया इंटू याच्यामध्ये काय असणार आहे ही लेंथ. बट हे कोण आहे, कोणचं व्हॉल्यूम असं नसतं, कोणचं व्हॉल्यूम असतं 1/3 ऑफ एरिया इंटू लेंथ. एरिया कुठला घ्यायचा, एरिया हा बेसचा एरिया असतो बघा. एरिया इथं लिहितो मी, सॉरी इकडे लिहितो मी एरिया लिहितो, याचा एरिया हा इथला एरिया, हा एरिया असणार आहे π/4D², तो एरिया इथं असणार आहे तो. चला मग याचा आन्सर काय आलं, याचा आन्सर आपल्याला इथे W इक्वल्स टू काय आलं, हे 1/3 गॅमा इंटू एरिया इंटू लेंथ ऍज इट इज. मी हा पॉइंट लिहून टाकला इथं. चला पुढे आता याचं इलॉंगेशन आपल्याला माहिती पाहिजे. इलॉंगेशन माहिती करण्याच्या अगोदर ह्याचं वेट डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे याच्याविषयी सुद्धा क्वेश्चन आहे. वेट डिस्ट्रीब्युशन विषयी क्वेश्चन, ह्याचं वजन कसं डिस्ट्रीब्यूट झाले असणार आहे. सगळ्यात जास्त वजन इथं असणार आहे, आणि सगळ्यात कमी वजन म्हणजे 0 वजन इथं असणार आहे. ह्याची जी केस असते बघा, ह्याचं वजन जे व्हॅरी होतं हे असं या टाईपमध्ये पॅराबोलिकली हे व्हॅरी होत असतं बघा. हे या टाईपमध्ये असं पॅराबोलिकली इथं व्हॅरी होत असतं बघा, या टाईपमध्ये सॉरी. चला पुढे डायग्राम ड्रॉ करतो मी, इथं डायग्राम ड्रॉ करतो या टाईपमध्ये. इकडं सॉरी डायग्राम थोडीशी मुश्किल आहे, इथं समजून घ्या तुम्ही. इथं 0 येणार आहे, हे पॅराबोलिक व्हेरिएशन ड्रॉ करतोय बघा मी असं, हे पॅराबोलिक व्हेरिएशन असं ड्रॉ करतोय या टाईपमध्ये पॅराबोलिक व्हेरिएशन. सगळ्यात जास्त वजन कुठे आहे, इथं वजन आहे, नंतर कमी होतंय वजन, कमी होत चाललंय, लोड इंटेन्सिटी कमी होत चालली आणि सगळ्यात कमी वजन इथं आहे, सगळ्यात जास्त वजन इथं आहे. सो या टाईपमध्ये. चला याचा इलॉंगेशनचा फॉर्म्युला काय असतो, याच्या इलॉंगेशनचा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आपल्याला. डेल्टा L असं लिहायचं आहे बिकॉज ऑफ द सेल्फ वेट, आणि वरती सुद्धा आपण लिहू शकतो डेल्टा L बिकॉज ऑफ द सेल्फ वेट, सेल्फमुळं. तर याचं लिहायचं आहे आपल्याला WL ऍज इट इज, तेच फॉर्म्युला लिहितो मी, WL अपॉन AE, जशाच तसं लिहिलंय मी इथं, आणि इथं मी हाफ ऍड करतोय. कधी ध्यानात ठेवा हा फॉर्म्युला दोघांसाठीही सेमच आहे बघा. इथं पहिल्या केसमध्ये सुद्धा सेमच आहे आणि दुसऱ्या केसमध्येही सेमच आहे. पहिली आणि दुसरी म्हणजे काय, सेल्फ वेटची पहिली केस ही आहे,
सेल्फ वेटची पहिली केस ही आहे आणि सेल्फ वेटची दुसरी केस ही आहे. सो या टाईपमध्ये. बट इथं डब्ल्यू वेगळा आहे ना, डब्ल्यूचं काय आन्सर आहे इथं, डब्ल्यूला रिप्लेस करा तुम्ही 1/3. बघा हे डब्ल्यूचं 1/3 ॲज इट इज गॅमा लिहिलंय, ए लिहिलंय, यल लिहिलंय. अगोदरचं यल आणि त्याच्यामुळे इथं बनला हा स्क्वेअर, नंतर इथं आला हा एरिया इंटू लेंथ आणि इथलं अगोदर असलेलं हे हाफ, म्हणजे काय बनलं हे बनलं 1/6 एरिया एरिया कॅन्सल, हे गॅमा, हे यल स्क्वेअर अपॉन इथं आलं हे ई. म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला एक नवीन फॉर्म्युला भेटला. गॅमाच्या टर्म्समध्ये 1/6 गॅमा यल स्क्वेअर अपॉन 6 ई असं येतंय आणि कॅपिटल डब्ल्यूच्या टर्म्समध्ये 1/2 डब्ल्यू यल अपॉन ए ई हे असं आलं. महत्वाच्या केसेस आहेत, समजून घ्या. आता इथं आपण कंपॅरिझन करूया तुम्हाला ध्यानात ठेवण्यासाठी. पहिली केस बघितली होती बघा आपण प्रिझमॅटिक बारची. प्रिझमॅटिक बारमध्ये आपण काय केलं होतं, पी किलो न्यूटनचा लोड अप्लाय केला होता आणि त्यामध्ये आपलं इलॉंगेशन भेटलं होतं पी एल अपॉन ए ई. प्रिझमॅटिक बारमध्ये इथं सेल्फ वेट आपण कन्सिडर केलं होतं. दुसरी केस घेतली होती बघा टेपर्ड बारची. टेपर्ड बारमध्ये काय भेटलं होतं आपल्याला, डेल्टा एल भेटलं होतं आपल्याला 4 पी एल अपॉन पाय D1 इंटू D2 या टाईपमध्ये. किंवा ह्याला जर आपण असं लिहिलं होतं तर ह्याला 4 PL अपॉन याच्यामध्ये आपण लिहिलं होतं पाय डी स्क्वेअर इंटू ई या टाईपमध्ये. इथे. चला थर्ड केसमध्ये आपण कुठलं बघितलं, थर्ड केसमध्ये आपण बघितलं सेल्फ वेटची केस बघितली होती. तर सेल्फ वेटमुळे इलॉंगेशन किती आलं होतं प्रिझमॅटिक बारमध्ये इलॉंगेशन आलं होतं आपल्याला WL अपॉन 2AE या टाईपमध्ये. आणि फोर्थ केस होती आपली प्रिझमॅटिक बार नव्हती, सेल्फ वेटची केस होती, ती होती कोनिकल बारची. कोनिकल बारमध्ये सुद्धा WL अपॉन 2AE या टाईपमध्ये आलं होतं. बट इथं केस वेगळी आहे ना, कारण इथं केस का वेगळी आहे, इथं वेट डेन्सिटी प्रत्येकाची वेगळी आहे. इथं प्रिझमॅटिक बारमध्ये व्हॅल्यूम वेगळं, खालच्या केसमध्ये व्हॅल्यूम वेगळं. म्हणजे वरच्या केसमध्ये आपल्याला आलं होतं आन्सर गॅमा यल स्क्वेअर अपॉन ई. इथं काय आलं आपलं गॅमा यल स्क्वेअर अपॉन 6E या टाईपमध्ये. बस क्वेश्चन फ्रेम झाला तर इथं फ्रेम होत असतो. जास्तीत जास्त मग वेट डिस्ट्रीब्युशन मध्ये क्वेश्चन फ्रेम होतो. याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन असतो. क्वेश्चन काय असतो बघा, सेल्फ वेटचं कंपॅरिझन. कुठं करायचं आपल्याला. आता सेल्फ वेटचं कंपॅरिझन आपण करूया ह्या दोन केसेसमध्ये. खरं तर इथं करण्याची गरज नाही, पण सेल्फ वेटचं कंपॅरिझन आपण करूया. हा डेल्टा यल सेल्फ वेट इक्वल्स टू, आता बरोबर आहे का बघा, हे डेल्टा सेल्फ वेट इक्वल्स टू 1/3 ऑफ द डेल्टा यल सेल्फ वेट. चालतंय का असं, हे सेल्फ वेट कसं आलं, हे डेल्टा सेल्फ वेट हे आहे कोनिकल बार साठीचं, कोनिकल बार, आणि हे डेल्टा सेल्फ वेट आहे, यस हे सेल्फ वेट आहे प्रिझमॅटिक बार साठीचं. असं रिलेशन लिहिता येईल का, यस असं रिलेशन आपल्याला लिहिता येतं का बरं, कारण 1/3 इंटू डेल्टा सेल्फ वेट किती प्रिझमॅटिक बारचं गॅमा यल स्क्वेअर अपॉन 2E, आपल्याला आन्सर काय आलं 1/6 गॅमा यल स्क्वेअर अपॉन E या टाईपमध्ये आपल्याला आन्सर आलं, जे की इथला आन्सर आहे ते. सो या टाईपमध्ये सुद्धा क्वेश्चन फ्रेम होतात, क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत. चला इथं संपलंय आपलं हे इलॉंगेशनचा कन्सेप्ट. नवीन कन्सेप्ट बघूया आपण आता याच्यामध्ये. नवीन कन्सेप्ट खरं तर आपण पुढच्या क्लासमध्येच, पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया. पण त्याच्या अगोदर एक कन्सेप्ट मला इथं सांगायची इच्छा आहे. त्याच्यामध्ये तो सोपा कन्सेप्ट आहे, कारण आपल्याला माहिती आहे असायला हवं हे. खरं तर हा कन्सेप्ट असा आहे की वेगवेगळ्या टाईपचे ऍक्सिस कुठले असतात याच्यामध्ये. चला याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे ऍक्सिस कुठले असतात स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये. आता एक्झाम्पल हा एक बार आहे, हा एक बीम आहे या टाईपमध्ये. तर वेगवेगळे ऍक्सिस जर बघितले आपण तर एक्झाम्पल याचा सेंट्रोइड असणार इथं कुठतरी, इथं सेंट्रोइड असणार. त्या सेंट्रोइडमधनं जर मी असा ऍक्सिस पास केला तो झाला एक्झाम्पल माझा हा एक्स ऍक्सिस झाला तो. मी जर असा आणखी व्हर्टिकल ऍक्सिस जर पास केला असा तो झाला माझा वाय ऍक्सिस झाला तो असा. आणि तो आणखी जर मी असा एक ऍक्सिस जर पास केला या टाईपमध्ये जर ऍक्सिस पास केला तो झाला माझा झेड ऍक्सिस. म्हणजे त्याला जर दुसऱ्या व्ह्यू मध्ये जर बघितलं आपण, एरियाला सेंट्रोइड असतो बघा, हा एरिया आणि हा त्याचा सेंट्रोइड, जी आपण त्याला सेंट्रोइड लिहितो. सेंट्रोइड म्हणजे काय असतो की असा पॉईंट की ज्या पॉईंटला पूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालेला असतो त्याला आपण म्हणतो सेंट्रोइड. सेंट्रोइडमधनं जो ऍक्सिस पास होतो त्याला आपण म्हणतो सेंट्रोइडल ऍक्सिस. सेंट्रोइडमधनं जो ऍक्सिस पास होतो त्याला आपण म्हणतो सेंट्रोइडल ऍक्सिस. हा झाला माझा सेंट्रोइडल ऍक्सिस एक्स, हा झाला माझा सेंट्रोइडल ऍक्सिस वाय, आणि तुम्हाला आणि मला परपेंडिक्युलर हा झाला सेंट्रोइडल ऍक्सिस झेड. चला यामध्ये एक्स ऍक्सिस हा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस हा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे, आणि झेड ऍक्सिस हा सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. बट झेड ऍक्सिसला आणखी एक नाव आहे, त्याला आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. यालाच आपण म्हणतो लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. तो आपल्यासाठी महत्त्वाचा असतो, लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस.
या टाईपमध्ये, लॉन्जिट्युडनल ॲक्सिस या टाईपमध्ये, आणि ह्याच केसमध्ये आपण ह्याला म्हणतो सेंट्रोइडल ॲक्सिस. याच केसमध्ये ह्याला आपण म्हणतो सेंट्रोइडल ॲक्सिस. कारण वाय ॲक्सिसला आणि एक्स ॲक्सिसला मी लॉन्जिट्युडनल ॲक्सिस म्हणू शकत नाही, कारण अलॉंग द लेंथ जो ॲक्सिस असतो त्या ॲक्सिसला म्हणतो आपण लॉन्जिट्युडनल ॲक्सिस. चला पुढे आणखी काही बरेचसे महत्त्वाचे पॉईंट्स त्यामध्ये क्वेश्चन्स फ्रेम होतात बघा. प्रॉपर्टीजवरती, कुठल्या प्रॉपर्टीज? मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये. मेकॅनिकल प्रॉपर्टीजमध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असतात? त्याच्यामध्ये पहिलीच प्रॉपर्टी ध्यानात ठेवायची आपल्याला. सिव्हिलसाठी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी हा एक महत्त्वाचा पॉईंट ठरतो हा. त्यामध्ये पहिलीच प्रॉपर्टी आहे बघा, इलॅस्टिसिटी. काय असतं इलॅस्टिसिटी? करूया आपण डिस्कस यामध्ये डिटेलमध्ये, कारण इलॅस्टिसिटी विषयी क्वेश्चन्स आहेत बरेचसे फ्रेम झालेले. इलॅस्टिसिटी असेल किंवा आणखी काही वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतील. इलॅस्टिसिटी म्हणजे काय? खरं तर टेन्शन टेस्टमध्ये आता नेक्स्ट क्लासमध्ये मी टेन्शन टेस्ट सांगणार आहे आणि त्यावेळेस इलॅस्टिसिटी आपल्याला लवकर समजून येणार आहे. इलॅस्टिसिटी म्हणजे अशी प्रॉपर्टी असते, एक्झाम्पल आपण लोड जर काढून घेतला तर ओरिजिनल कंडिशनला डिफॉर्म होण्याची कंडिशन जी असते त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. आफ्टर रिमूव्हल ऑफ द एक्सटर्नल लोड द कंपोनंट or the specimen regains its original shape and size. It regains its original cross sections or it regains its original dimensions. त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी. मग इलॅस्टिसिटी काय असते? आपल्याला माहिती की इलॅस्टिसिटी, आता माझा क्वेश्चन आहे, इलॅस्टिसिटी रबरची जास्त आहे इलॅस्टिसिटी का स्टीलची जास्त आहे? स्टीलची, किंवा आपण माइल्ड स्टीलची जास्त आहे, असा माझा क्वेश्चन आहे. माइल्ड स्टीलची जास्त आहे की रबरची जास्त आहे? मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर द्यायचा आहे. इलॅस्टिसिटीचं आपल्याला समजलं थोडक्यामध्ये काय असतंय. चला इलॅस्टिसिटीला आपण थोडक्यात इलॉबरेट करूया. इलॉबरेट खरं तर आपण इलॉबरेट करणार आहोत टेन्शन टेस्टमध्ये. ज्यावेळेस आता एक्झाम्पल हा एक स्पेसिमन आहे, आणि त्याला मी खालच्या साईडनं फोर्स एक्झर्ट केलाय. जर फोर्स हा विदिन इलॅस्टिक लिमिट असेल तर काय होईल? विदिन इलॅस्टिक लिमिट असेल तर सुरुवातीला काय होईल? हा बार इलॉंगेट करला, असा डेल्टा एल डिस्टन्सनं तो काहीतरी इलॉंगेट करेल. जसा मी बाहेरचा फोर्स सोडल्यानंतर काय होईल? तो बार ओरिजिनल कंडिशनला येऊन थांबेल. त्याला आपण म्हणतो इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी. खरं तर इलॅस्टिसिटी ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला माहिती आहे इलॅस्टिसिटी जर आपण बघितलं, आता इलॅस्टिसिटी मध्ये आपण जर बघितलं तर इलॅस्टिसिटी विषयी तुम्हाला तर खरं तर ह्या क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे. चला नंतरच बघूया आपण हे इलॅस्टिसिटी टेन्शन टेस्टमध्ये, तर इथं डिस्कस करणं हे चुकीचंच असणार आहे. चला नंतर असते बघा प्लास्टिसिटी. ही प्लास्टिसिटी काय असते चला बघूया आपण. प्लास्टिसिटी म्हणजे काय असते? एक्झाम्पल, असा हा चिखलाचा गोळा आहे. चिखलाचा गोळा जर तुम्ही इकडच्या साईडने जर फोर्स अप्लाय केला तर चिखलाचा गोळा काहीतरी असा नवीन शेप घेईल बघा, असा या टाईपमध्ये. आणि तो जो तुम्ही बाहेरचा फोर्स जर काढून घेतला तर तो चिखलाचा गोळा ओरिजिनल कंडिशनला येणार नाही, तो त्याच्या डिफॉर्म्ड कंडिशनलाच राहील, तो ओरिजिनल कंडिशनला येणार नाही. त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. प्लास्टिक नेचर आहे, प्लास्टिक बिहेवियर आहे. म्हणजे काय? प्लास्टिसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट ट्राईज टू मेंटेन इट्स डिफॉर्म्ड कंडिशन. डिफॉर्म्ड कंडिशनमध्ये त्याला राहण्याची इच्छा असते, बस त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितले हे. नंतर आणखी डिफाईन करूया प्लास्टिसिटीला आपण नंतर. चला नंतरची थर्ड प्रॉपर्टी आहे बघा, त्याला आपण म्हणतो डक्टिलिटी. काय असतं हे डक्टिलिटी एक्झॅक्टली? येस, डक्टिलिटी म्हणजे काय? डक्टिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच इट कॅन बी स्ट्रेच्ड. त्याला आपण स्ट्रेच करू शकतो, त्याच्यापासून आपण तारा तयार करू शकतो. एक्झाम्पल इथं आहे माइल्ड स्टीलचा रॉड, आणि एक्झाम्पल हा एक ब्रिटल मटेरियलचा रॉड, त्याला मी घेतो कास्ट आयरन. जर मी ह्याला स्ट्रेच केलं तर हा माइल्ड स्टीलचा रॉड स्ट्रेच होईल, अशा वायर्समध्ये स्ट्रेच होईल, तो रॉडमध्ये स्ट्रेच होईल असा हा, कारण ह्याच्यामध्ये डक्टिलिटी प्रॉपर्टी चांगली आहे. बट कास्ट आयर्नचा रॉड एवढा नाही स्ट्रेच होणार, एकदम मायन्युटली स्ट्रेच होईल, थोडासा स्ट्रेच होईल आणि लगेच रप्चर होईल, ब्रेक होईल या टाईपमध्ये. म्हणजे डक्टिलिटी कोणाची बेस्ट आहे तर माइल्ड स्टीलची डक्टिलिटी बेस्ट आहे, आणि कास्ट आयरन जे की ब्रिटल आहे त्याची डक्टिलिटी खूपच कमी आहे. म्हणजे डक्टाईल नेचर कोणाचं जास्त आहे तर माइल्ड स्टीलचं जास्त आहे. सो या टाईपमध्ये आपण डक्टिलिटीला डिफाईन करतो. एक्झाम्पल, डक्टिलिटी कोणाची जास्त असते? माइल्ड स्टीलची जास्त असते, ॲल्युमिनियमची जास्त असते, किंवा पीबी असेल, लीड असेल त्याची जास्त असते, कॉपरची जास्त असते, तसंच निकेलची जास्त असते, किंवा ब्रॉन्झ असेल ब्रॉन्झची जास्त असते. हे सगळे डक्टाईल मटेरियल आहेत आपल्यासाठीचे. त्यापासून आपण स्ट्रेच करून त्यापासून वायर्स आपण तयार करू शकतो, ते ब्रेक होत नाहीत, रप्चर्स होत नाहीत, त्याला आपण म्हणतो डक्टिलिटी प्रॉपर्टी. नंतर आहे डक्टिलिटीच्या पुढचे आहे हार्डनेस. खरं तर हार्डनेस डिस्कस करण्यापेक्षा मी करतो इथं ब्रिटलनेस, कारण ब्रिटलनेस विषयी आपण आताच बोलूया. ब्रिटलनेस काय असतं बरं ब्रिटलनेस एक्झॅक्टली? आता एक्झाम्पल, ब्रिटल मटेरियलची जर एक्झाम्पल घ्यायची असेल तर कास्ट आयरन आहे, ग्लास आहे, कॉन्क्रीट आहे, हे सगळे ब्रिटल मटेरियलचे एक्झाम्पल्स आहेत.
चला, ब्रिटलनेस म्हणजे काय? इट इज द लॅक ऑफ डक्टिलिटी, की ह्याच्यामध्ये डक्टिलिटी नसणं, त्यालाच आपण म्हणतो ब्रिटलनेस असणं. ब्रिटलनेस जास्त असतो त्या केसमध्ये. आणि दुसरं जर बोलायचं असेल तर याच्यामध्ये ब्रिटलनेस म्हणजे मटेरियलला आपण स्ट्रेच करू शकत नाही, कॅनॉट बी स्ट्रेच्ड, बिलकुल स्ट्रेच करू शकत नाही आपण ह्या मटेरियलला, थोड्याही लेवलला आपण स्ट्रेच करू शकत, लगेचच मटेरियल यामध्ये लगेचच फेल होऊन जात असतात. आता ब्रिटल मटेरियल जर विषयी जर बोलायचं असेल तर खरं तर ह्याच्यामध्ये आणखी टेन्साईल टेस्टमध्येच मी इथं बोलेल, पण ब्रिटल मटेरियलमध्ये जर आपण बोललोच तर ब्रिटल मटेरियलमध्ये अल्टिमेट स्ट्रेस, इथं ध्यानात ठेवायचं अल्टिमेट स्ट्रेस, आता आणखी काहीच बोलू नाही, अल्टिमेट स्ट्रेस आणि फ्रॅक्चर पॉईंट हे दोन्ही सेमच असतात. काय? टेन्शन टेस्टमध्येच. आणखी याचा आन्सर. चला, ब्रिटलनेस विषयी थोडक्यात बोललोय. नंतर आहे फिफ्थ प्रॉपर्टी आहे हार्डनेस. काय असते हार्डनेस? बोलूया आपण हार्डनेस विषयी. हार्डनेस म्हणजे काय नाही, इट इज अ रेजिस्टन्स फॉर द स्क्रॅच किंवा इट इज अ रेजिस्टन्स फॉर द इंडेंटेशन, इट इज अ रेजिस्टन्स फॉर द पेनिट्रेशन. एक्झाम्पल आपण बघतो की हार्डनेस, गोरिला ग्लास जो असतो त्याचा हार्डनेस जास्त असतो कारण त्याच्यावरती स्क्रॅचेस येत नाहीत, किंवा काही वॉचेस, काही घड्याळांचा जो काच असतो त्याचा हार्डनेस जास्त असतो, म्हणजे त्याच्यावरती स्क्रॅचेस येत नाहीत, सोप्या लँग्वेजमध्ये. आता हार्डनेस मेजर करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन्स आहेत. हार्डनेस कॅन बी मेजर्ड बाय द मोर्स टेस्ट. मोर्स नावाची एक टेस्ट आहे, त्याने आपण हार्डनेस मोजतो. मग आता मोर्स टेस्ट स्पेसिफिकली जर आणखी जर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कुठला हार्डनेस, तर स्क्रॅच रेजिस्टन्स हा मोर्स टेस्टने मोजतात. आणि दुसरा जो रेजिस्टन्स असतो त्याला आपण इंडेंटेशन रेजिस्टन्स म्हणतो. तो मोजण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या टेस्ट आहेत. त्यामध्ये पहिली टेस्ट आहे ब्रिनेल हार्डनेस टेस्ट, किंवा त्याला आपण म्हणतो ब्रिनेल हार्डनेस नंबर, ब्रिनेल हार्डनेस मेथड, BHN नंबर असतो बघा. नंतरची हार्डनेसची टेस्ट आहे बघा इंडेंटेशनसाठी रॉकवेल हार्डनेस, माहिती असेल हे, रॉकवेल हार्डनेस. नंतरची टेस्ट आहे बघा विकर्स हार्डनेस टेस्ट, किंवा नंतरची आणखी एक आहे नूप हार्डनेस. हे सगळे नावं ध्यानात ठेवायचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज द इंडेंटेशन मेजरिंग टेस्ट? यापैकी कुठलेही 3 ऑप्शन्स असतील आणि एक वेगळंच काहीतरी ऑप्शन असणार आहे, किंवा वेगळंच ऑप्शन असणार आहे, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द हार्डनेस टेस्ट, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द हार्डनेस टेस्ट फॉर द इंडेंटेशन. त्या टाईपमध्ये हा क्वेश्चन इथं फ्रेम होऊ शकतो. चला, स्क्रॅच रेजिस्टन्स म्हणजे त्याला आपण म्हणतो हार्डनेस रेजिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे की हार्डनेस वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत बघा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. कार्बोरायझिंग असते, नायट्रायडिंग असते, त्यामुळे काय होतं, त्याचा सरफेस एकदम हार्ड बनतो, त्यावरती स्क्रॅचेस येत नाहीत. तुम्ही म्हणता सर हे इंडेंटेशन काय आहे? इंडेंटेशन काय नाही, एकदम सोपी टर्म आहे बघा. इंडेंटेशन म्हणजे एक्झाम्पल असं काहीतरी इंडेंटेशन असतं. एक्झाम्पल जर सांगायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये असा बॉल असतो आणि त्याला आपण त्या बॉलला प्रेस करतो. प्रेस केल्यानंतर जर इथं जर खड्डा तयार झाला की समजायचं की ह्याचा हार्डनेस खूप कमी आहे. जर कितीही प्रेस करून जर इथं काहीच खड्डा तयार नाही झाला, असा इंडेंटेशन तयार नाही झालं, डिप्रेशन तयार नाही झालं, ते समजायचं की त्याचा हार्डनेस खूप जास्त आहे. या टाईपमध्ये इंडेंटेशन असतो. चला, पुढची प्रॉपर्टी आहे बघा, याच्यामध्ये आपण बोलतो क्रीप नावाची प्रॉपर्टी असते बघा. ही क्रीप काय असते बरं? एक्झाम्पल, क्रीप म्हणजे काय असते बघा. क्रीप आधी डिफाईन करतो. क्रीप म्हणजे काय नाही, परमनंट डिफॉर्मेशन तयार होणं. कधी? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. एक्झाम्पल, एक सोपं एक्झाम्पल सांगतो. आपल्या गावाकडं किंवा चला इथेही आपल्याकडे असे लोखंडाचे किंवा हे मेटलचे कॉलम्स असतात. कॉलम्स म्हणजे वरती हे पत्रे असतील किंवा वरती काही हे टेरेस असेल, असं या टाईपमध्ये काहीतरी टेरेस असेल. या टाईपमध्ये इथं काहीतरी लोड ठेवलेला आहे. आता जर आपण हे कॉलम बघितले, हे कॉलम आहे, मेटलचा कॉलम आहे. मग कालांतराने काय होतं, एक्झाम्पल ह्याची जर सुरुवातीची जर लेंथ काहीतरी, एक्झाम्पल ह्याची सुरुवातीची लेंथ आहे 2 मीटर. पण कालांतराने काय होतं, ओव्हर द पिरियड ऑफ टाइम याची लेंथ थोडीशी कमी होते बघा, थोडीशी कमी होते. एक्झाम्पल 6 महिन्यानंतर, 2 वर्षानंतर याची लेंथ थोडीशी कमी होते. किती झाली याची लेंथ? एक्झाम्पल याची लेंथ आपण कन्सिडर करूया 1.99 मीटर याची झाली. का बरं झालं असं हे? कारण काहीतरी कॉन्स्टंट लोड ऍक्ट होतोय बघा, कॉन्स्टंट लोड ओव्हर द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे काय होतं, त्यामुळे काहीतरी ह्याच्या कॉलमची थोडीशी एकदम मायक्रॉन्समध्ये किंवा एकदम सेंटीमीटरमध्ये काहीतरी लेंथ कमी होऊन येते. याच्यामध्ये काहीतरी परमनंट डिफॉर्मेशन दिसून येतं आपल्याला, आणि त्यालाच आपण म्हणतो क्रीप. आणि क्रीपवरती इफेक्ट कशाचा होतो? आपण जर बघितलं तर क्रीपवरती पहिला इफेक्ट होतो टेम्परेचरचा. एक्झाम्पल, उन्हाळ्यामध्ये ही केस जास्त दिसून येईल आपल्याला. टेम्परेचर जितकं जास्त तेवढं ह्याची लेंथ कमी होणार, म्हणजे जास्त रेटनं कमी होण्याची शक्यता असते बघा. नंतर आणखी कशावरती? मॅग्निट्यूड ऑफ द लोड जितका जास्त तितका क्रीप जास्त येण्याची शक्यता असते, आणि येतोच. आणि टाइम ऑफ द लोड किती वेळा करता अप्लाय झालेला आहे? लोड 1 वर्षाकरता आहे का 10 वर्षाकरता आहे का 20 वर्षाकरता आहे? ऑब्व्हियसली 20 वर्षाकरता जर लोड असेल तर परमनंट डिफॉर्मेशन असतं बघा. एक तर ध्यान ठेवा, परमनंट डिफॉर्मेशन
परमनंट डिफॉर्मेशन, त्याला आपण म्हणतो क्रीप. आणि मग क्रीप कशावरती डिपेंड आहे हे सांगतो तुम्हाला. टेम्परेचर आहे, लोड आहे, मॅग्निट्यूड ऑफ द लोड आहे, किंवा वेळ आहे, किती वेळा करता आपण त्याला अप्लाय केलंय. आणि नंतर टाईप ऑफ द लोडिंग, कुठल्या टाईपची लोडिंग आहे. टाईप ऑफ द लोडिंग म्हणजे स्टॅटिक लोड आहे की डायनामिक लोड आहे. या टाईपमध्ये स्टॅटिक लोड आहे की डायनामिक लोड आहे. तर क्रीप रेजिस्टन्स वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण अलॉईज ऍड करत असतो बघा. वेगवेगळे मटेरियलमध्ये आपण कंपोजिशन्स ऍड करत असतो, जेणेकरून त्याची क्रीप रेजिस्टन्स नावाची प्रॉपर्टी वाढत जाते. चला नंतर आणखी अशीच एक प्रॉपर्टी आपण डिस्कस करूया, मॅलिएबिलिटी. खरं तर नंतर अगोदर डिस्कस करायला पाहिजे होती, बट मला जस्ट आता ध्यानात आलं हे मॅलिएबिलिटी. काय असतं बरं हे मॅलिएबिलिटी? मॅलिएबिलिटी म्हणजे काय? एक्झाम्पल, एकदम सोपी टर्म मॅलिएबिलिटी. आता एक्झाम्पल हा माइल्ड स्टीलचा रॉड आहे आणि एक्झाम्पल इथं हा आहे, एक्झाम्पल ग्लास आहे. दिस इज द ग्लास मटेरियल आहे. मॅलिएबिलिटी मीन्स काय असते? आता मॅलिएबिलिटी मीन्स ह्याला जर मी असं ठोकलं, कंप्रेसिव्ह लोड अप्लाय केल्यानंतर यापासून पत्रे बनवता येतात. आफ्टर अप्लाइंग द कंप्रेसिव्ह फोर्स, this can be deformed into the thin plates. त्याला आपण म्हणतो मॅलिएबिलिटी. किंवा थिन शीट्स, त्याला थिन शीट्स मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, त्याला आपण म्हणतो मॅलिएबिलिटी. आता माइल्ड स्टीलची जास्त आहे मॅलिएबिलिटी की ग्लासची जास्त आहे? ग्लासमध्ये तर मॅलिएबिलिटी नाहीच आहे. तुम्ही ग्लासवरती हॅमरने कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करा, ग्लास लगेच ब्रेक होईल. ग्लासला आपण शीटमध्ये कधीच कन्वर्ट करू शकत नाहीये, कारण जितकं कार्बनचं पर्सेंटेज कमी असतं बघा, कार्बनचं पर्सेंटेज कमी म्हणजे मॅलिएबिलिटी जास्त असते. आणखी जर आपण बघितलं की रॉट आयरन ह्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज खूपच कमी असतं आणि आयरनचं पर्सेंटेज खूप जास्त असतं, म्हणून याची मॅलिएबिलिटी खूपच जास्त आहे. किंवा नाहीतरी एकदम सोपं, माइल्ड स्टील माहिती आहे आपल्याला, माइल्ड स्टीलची मॅलिएबिलिटी जास्तीची आहे. माइल्ड स्टीलला आपण स्ट्रक्चरल स्टील म्हणतो. माइल्ड स्टीलला आपण स्ट्रक्चरल स्टील म्हणतो, ध्यानात ठेवायचं. सगळ्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण माइल्ड स्टीलला वापरतो बघा. का बरं वापरतो? माइल्ड स्टील माहिती ना आपल्याला, कॉन्क्रीटमध्ये आपण माइल्ड स्टीलचे रॉड्स कॉलम्स मध्ये, बीम्स मध्ये वापरतो. माइल्ड स्टीलला स्ट्रक्चरल स्टील का म्हणतो? कारण माइल्ड स्टील काय करते? टेन्शन स्ट्रेंथ वाढवते. कशाची? त्या कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ वाढवते. कारण कॉन्क्रीट हे झालं ब्रिटल. आणि कधी ध्यानात ठेवा, ब्रिटल मटेरियल म्हणलं की ब्रिटल मटेरियल हे टेन्शन मध्ये एकदम वीक असतात. उद्याच्या क्लासमध्ये सांगेल मी, टेन्शन मध्ये एकदम वीक असतात आणि ब्रिटल मटेरियलची कॉम्प्रेशनची स्ट्रेंथ खूप जास्त असते. मग कॉन्क्रीट कॉम्प्रेशनची स्ट्रेंथ जास्त असते, चला ठीक आहे, बट टेन्शन स्ट्रेंथ मध्ये हे वीक असतात. म्हणून टेन्शन स्ट्रेंथ वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये माइल्ड स्टील ऍड करत असतो. चला नंतरचा पॉइंट आहे. आता माइल्ड स्टील अल्फाची जर व्हॅल्यू आपण बघितली, कशाची? अल्फाची व्हॅल्यू, माइल्ड स्टीलची अल्फाची व्हॅल्यू आणि अल्फाची कॉन्क्रीटची व्हॅल्यू जवळपास सारखीच आहे. नंतर थर्ड पॉइंट, ई ची व्हॅल्यू जर आपण बघितली, माइल्ड स्टीलची ई ची जर व्हॅल्यू बघितली आणि कॉन्क्रीटची जर आपण ई ची जर व्हॅल्यू बघितली, तर दोघांचीही सेमच आहे ऑलमोस्ट. तर ह्या 3 कारणांमुळे आपण माइल्ड स्टीलला म्हणतो स्ट्रक्चरल स्टील. आपल्याला हा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो हा. चला आपण बघतोय यामध्ये 8 नंबरची प्रॉपर्टी, त्याला आपण म्हणतोय प्रूफ स्ट्रेस. काय असतो बरं हा प्रूफ स्ट्रेस? बघितलं तर आपण टेन्शन टेस्टमध्ये ॲल्युमिनियम असेल एक्झाम्पल, किंवा सिल्वर असेल किंवा कॉपर असेल, ह्या टेन्शन टेस्टमध्ये ह्यांचा यील्ड पॉइंट आपल्याला दिसून येत नाही बघा. यील्ड पॉइंट सापडतच नाही. टेन्शन टेस्ट परफॉर्म केली, एखादा कर्व जर प्लॉट झाला, एक्झाम्पल अशा टाईपचा टेन्शन टेस्टचा कर्व असतो, एक्झाम्पल असा काहीतरी जर कर्व प्लॉट झाला, तर आपल्याला ह्याचा यील्ड पॉइंट कुठे सापडतच नाही. मग यील्ड पॉइंट सापडण्यासाठी इथं लिहितोय मी स्ट्रेस, इथं लिहितोय मी हा स्ट्रेन. मग यील्ड पॉइंट सापडण्यासाठी ह्यांचा यील्ड पॉइंट कुठतरी असेल. यील्ड पॉइंट सापडण्यासाठी आपण एक ऑफसेट मेथड वापरतो बघा. ऑफसेट मेथड म्हणजे काय? हा झाला माझा स्टार्टिंगचा ओरिजिनचा पॉइंट, मी काहीतरी डिस्टन्स वरती ऑफसेट घेतोय आणि किती पर्सेंट वरती ऑफसेट घेत असतो मी? पॉइंट किंवा 0.2% ऑफ द स्ट्रेन, 0.2% ऑफ द स्ट्रेन वरती मी ऑफसेट घेतो. एक्झाम्पल तो इथं कुठतरी आला, हा स्ट्रेनच्या मी 0.2% पॉइंट घेतला आणि रोलर स्केलनं मी अशी लाईन, स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. कशाला? ह्या लाईनला मी ही लाईन ड्रॉ करतो. मग ही लाईन ड्रॉ केल्यानंतर मला इथं एक पॉइंट भेटतो, हा त्याला त्याच पॉइंटला म्हणतो मी प्रूफ पॉइंट.
त्यालाच तर म्हणतो हा प्रूफ पॉईंट. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जो स्ट्रेस असतो ना इकडे, हा, कारण हा स्ट्रेसचा ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस हा स्ट्रेसचा ऍक्सिस आहे, हा जो स्ट्रेस असतो त्याला म्हणतो मी प्रूफ स्ट्रेस, त्याला म्हणतो मी प्रूफ स्ट्रेस, किंवा प्रूफ स्ट्रेसपेक्षा मी त्याला म्हणतो यील्ड स्ट्रेस. यील्ड स्ट्रेस या टाईपमध्ये हा कन्सेप्ट आहे प्रूफ स्ट्रेसचा. जर काही डाऊट असेल तर तुम्ही इथं विचारू शकता. चला, प्रूफ स्ट्रेस कुठल्या कुठल्या केसमध्ये काढतो आपण? ज्या ज्या केसेसमध्ये आपल्या यील्ड पॉईंट क्लिअरली भेटत नाही त्या त्या केसमध्ये आपण प्रूफ स्ट्रेस फाइंड आउट करतो. प्रूफ स्ट्रेस कसा फाइंड आउट करतो? ऑफसेट मेथडनं. किती ऑफसेट घेतो? 0.02% ऑफसेट घेत असतो. आणि डिझाईनच्या केसमध्ये, डिझाईनमध्ये हा एक महत्वाचा पॅरामीटर ठरतो. सो धन्यवाद.